बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यानंतर श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी बीएड कॉलेज नांदेड येथे कॅप राऊंडसाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता। 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेल्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या बीएड कॉलेजला सीईटी सेलने पत्र पाठवून अचानकपणे बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 100 वरून 50 केल्यामुळे तब्बल 50 विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत। उद्या शेवटची प्रवेश घेण्याची तारीख असताना कॉलेज प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होणार आहे। यामुळे हे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत। एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय। नेमकं या विद्यार्थ्यांची मागणी काय आहे हे आपण जाणून घेऊयात। या विद्यार्थ्यांशी संवाद साधले आहे आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। बीएड अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा दिली होती, त्यानंतर त्यांनी कॉलेज सुद्धा निवडलं होतं। मात्र नांदेडमधील शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या बीएड कॉलेजनं त्यांना आता 50च प्रवेश क्षमता असल्याचं सांगून प्रवेश क्षमता कमी केलेली आहे। त्याला विरोध करत आज नांदेडमधील काही विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। नेमकं त्यांची काय मागणी आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। मला सांगा काय झालं होतं आणि कशामुळे ही प्रवेश क्षमता कमी करण्यात आलेली आहे? सर तर मी 94% घेऊन सीईटी एक्झाम दिल्यानंतर मला अलॉटमेंट लेटर जारी झाले। मी कॉलेजला गेलो असता तर डायरेक्ट म्हणत आहेत की तुम्हाला इथं ॲडमिशन भेटू शकत नाही। आमच्या इथे जे 100% जागा होते ते 50 जागा कमी करून टाकल्या। कोणतं कॉलेज आहे ते? शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडची आहे। तर मॅडम डायरेक्ट म्हणे की तुम्हाला ॲडमिशन भेटू शकत नाही। आम्ही हतबल होऊन तिथून आणखी परत रूमवर आलो। आणखी 2 दिवस असं 4-8 दिवस झाले आमच्या विद्यार्थ्यांसंग छळ करण्याचा प्रयत्न चालवले आहेत। काय गरीब घराचे मुलं इथं त्यांची परिस्थिती नसताना पण कुठेतरी कोर्स करून कुठेतरी शिक्षक होण्याचे इथं स्वप्न साकारण्याचे प्रयत्न करत आहे। हे प्रशासनातले लोक त्यांची जागा कमी करणं आमची काय गलती आहे सर? आम्ही ॲडमिशनसाठी फॉर्म भरला आणि आमचा नंबर लागला, अलॉटमेंट लेटर भेटला म्हणजे कॉलेजला जाऊन ॲडमिशनच घेणं असतो। तिथे जाऊन आम्हाला ॲडमिशन भेटत नाही। आज गेलो तर तिथं कॉलेज बंद, सगळं बंद। तात्काळ आमची ॲडमिशनची प्रोसिजर चालू करावी, नाहीतर उद्याची शेवटची तारीख आहे, नाहीतर आम्ही उपोषण बसू इथं। आम्ही आता कलेक्टर ऑफिसला एकंदरीत आपण पाहू शकता या विद्यार्थ्यांनी जे आहेत आता उपोषणाचा देखील इशारा दिलेला आहे। नेमकं काय झालेलं आहे आणि याच्यामुळे तुम्हाला काय फटका बसणार आहे? नमस्कार, मी आकांक्षा कदम। मी सीईटीची एक्झाम दिली होती, 90% मार्क पडले आणि शारदा भवन एज्युकेशन सोसायटी हे कॉलेज आम्हाला सीईटी सेलने अलॉट केलेलं आहे। ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांनी क्लिअरली सांगितले की आमचा कोटा 50 आहे आणि आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ शकत नाही। तर मला एक सांगा, ह्याच्या अगोदर तुम्हाला हे सांगितलं होतं का? नाही, तेच सांगते आहे, कारण हे त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं। म्हणजे अलॉटमेंट आल्यानंतर ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर ते म्हणतायत की आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ शकत नाही आणि इनटेक कॅपॅसिटी कमी झालेली आहे। हे कशामुळे? हे तुम्हाला आधी माहिती नव्हतं का? आधी माहिती होतं तर मग आधी काहीतरी नियोजन लावायचं होतं। आमचं सर्वांचं नुकसान होतंय। आता जर आम्ही उद्या आमची शेवटची डेट आहे ॲडमिशन कंप्लीट करण्यापर्यंत आणि जर उद्यापर्यंत आम्ही ॲडमिशन नाही घेतलं तर आम्हाला इन्स्टिट्यूट कोटातून म्हणजेच मॅनेजमेंट कोटातून आम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार। मॅनेजमेंट कोट्यातून जर तुम्हाला ॲडमिशन दिलं तर तुम्हाला म्हणजे काय फीस वगैरे कशी लागणार? आम्हाला एक्स्ट्रा डोनेशन द्यावं लागणार आहे, प्लस जेवढी कॉलेजची फीस आहे ती द्यावं लागणार आहे। म्हणजे तिची फीस आम्हाला परवडण्यात योग्य नाहीये, कारण आम्ही सर्व जे आहोत ते शेतकरी घरामधून आलेले आहोत। एवढी फीस देणं आम्हाला पॉसिबल नाहीये। सो मला असं वाटतं की लवकरात लवकर तुम्ही याच्याबद्दल काहीतरी आणि आमचं 1 वर्ष वाया जात आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काहीतरी याचा निकाल लावा, नाहीतर आम्ही उपोषण करणार। आता जर ह्या विद्यार्थ्यांना कॉलेज कोट्यामधून जर ॲडमिशन घ्यावं लागत असेल तर यांना लाखो रुपयाची फीस भरावी लागणार आहे आणि यामुळे या विद्यार्थ्यांचं जे आहे ते शैक्षणिक नुकसान होणार आहे। आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जे आहे ते एसएफआयच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे। आपल्यासोबत एसएफआयच्या नेत्या मीना आरसे आहेत। कॉम्रेड, काय सांगाल? आज निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना आणि काय आपण मागणी केली? आम्ही आता विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न सांगितलेलेच आहेत, त्याच प्रश्नावर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे। जर ह्या विद्यार्थ्यांचे जर प्रश्न सॉल्व्ह नाही झाले तर विद्यार्थी आज तात्काळ उपोषणाला बसणार आहेत। जर विद्यार्थ्यांवर जर अन्याय झाला तर आम्ही सहन करू शकत नाही, तर आम्ही हे जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून आम्ही स्टेट लेवलला सुद्धा आंदोलन करून आम्ही ह्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहोत। एकंदरीत आपण पाहू शकता
ह्या ज्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला तर ठीक आहे, अन्यथा SFIच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला. आपल्यासोबत प्रफुल्ल कोटकर आहेत. प्रफुल्ल, ह्या सर्व विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात आता नुकसान होणार आहे. या विद्यार्थ्यांना फीस भरण्यासाठी सुद्धा म्हणजे कॉलेज कोट्यातून जर नंबर लागला तर यांना फीस भरायला पैसे मिळत नाहीत असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. SFIची काय भूमिका राहील, या विद्यार्थ्यांना न्याय कसं मिळून द्या? एकंदरीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची हीच भूमिका आहे की कॉलेज कोट्यामधून कोणताही विद्यार्थी त्यांची फीस भरणार नाही, कारण की कॉलेज कोट्याची फीस साधारण लाखो रुपये आहे आणि सर्व येथील विद्यार्थी ज्या ॲडमिशनसाठी आलेले सर्व विद्यार्थी शेतकरी, कामगार या वर्गातले सगळे विद्यार्थी आहेत. त्यामुळं SFIची हीच भूमिका आहे की ज्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट दिलं होतं त्याच कॉलेजमध्ये आमचं ॲडमिशन झालं पाहिजे आणि गव्हर्नमेंटच्या कोट्यामधून ॲडमिशन झालं पाहिजे, ही आमची महत्त्वाची भूमिका आहे. एकंदरीत आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ही सगळी जे विद्यार्थी आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ही सर्वसामान्य शेतकरी गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत आणि यांना आता कॉलेज कोट्यातून जे आहे फीस भरणं शक्य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जे आहे न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका SFIने सांगितलेली आहे आणि जर या विद्यार्थ्यांना न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आजपासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहोत असा इशारा दिला. आता नेमकं जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतील आणि या विद्यार्थ्यांना न्याय देतील का, हा आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यशोनातीसाठी मी पवन जगडमोर, नांदेड.